सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरि ओम दत्त. सर्व जगाचा नियंत्रण करतो तो परमात्मा परमेश्वर सगुण स्वरूप आहे. त्याची भक्ती केल्यानंतर आपल्याला सर्व काय मिळणार आहे. आणि निर्गुणाची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे ते तुम्ही विचार करायचा. आकाशाच्या ढगांचं, आकाशामध्ये पाणी आहे आपल्याकडे, त्या पाण्याची वाफ होऊन आकाशात गेली. मग आकाशात गेल्यानंतर ती निर्गुण निराकार झाली. ते पाणी पिऊन ताण भागणार का तिथं का? आपलं काय पुन्हा सुटणार का त्याने? जेव्हा पाण्याच्या वाफाचं ढग बनन सगुण स्वरूपात येईल तेव्हा पाऊस पडन. निर्गुण निराकारचा जो परमात्मा आहे तो सगुण स्वरूपात जो आहे श्रीवत्सवक्षा भगवान, त्याची भक्ती केल्यानंतर पाऊस पडून पीक येतं. तसं त्याच्याकडून सगळ्या शक्त्या आपल्या म्हणून आपला विकास होतो. अधोगती होत नाही, सत्य समजतं. त्याच्याकरता भक्ती कोणाची करावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर निर्गुण निराकारची भक्ती, सगुण सहसक भक्ती, अशा दोन भक्ती मार्गाचे समाजामध्ये प्रवाह आहेत. प्रवृत्ती निवृत्ती असे दोन मार्ग निर्णय संप्रदाय आहेत. आता दत्त महाराजांची विद्या आहे ती ब्रह्मविद्या आहे. आणि बाकीची जी विद्या आहेत त्या वेगळ्या विद्या आहेत. जगामध्ये 4च ब्रह्मविद्या: दत्तात्रय महाराज, याज्ञवल्क, कपिल मुनी आणि शुक मुनी, हे 4 जण ब्रह्मवेद. ब्रह्म सत्यम आणि ब्रह्म सगुण निर्गुण हे ब्रह्म, अशा अवस्थेचं ज्ञान सांगणारे दत्त महाराज म्हणून त्यांची उच्च कोटीची विद्या आहे. आणि ती विद्या आपल्याला मिळायची म्हणजे आपल्याला सोमरस प्याला पाहिजे. आजचा विषय आहे आयुष्यवृद्धी. आजचं प्रवचन आहे 103वावं. आता याच्या पुढे आपण आता सोमरसाबद्दल वाचू. सोमरस म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. सोमरस म्हणजे परमेश्वराकडून मिळणारं ज्ञान, ज्याच्यातून आपल्याला मिळतंय त्याला सोमरस म्हणतात. ओम कनिक्रदत् कलशे गोपीं अजसेवी अव्ययं समयावारवर्षसीं मर्मजमं ममृज्यमानात्यानसानसीं इंद्रस्य सोमदय समाक्षरहं. हे सोमा परमेश्वरा, हे सोमा तू आवाज करीत म्हणजे नाद ब्रह्म करतो हा सोम. जसं आपल्या शहरामध्ये चिनचिन किनकिन आवाज, टाळपाक खोदण्याचा आवाज येतात, तसा सोमरस पेल्यानंतर आपल्याला परमेश्वराचे आवाज ऐकू येतात. परमेश्वर काय बोलतो ते समजतं. परमेश्वराचं जीवन आपल्याला कळतं. परमेश्वराचं जीवन कळणं अवघड आहे, पण त्यांनी आपल्या दिलेलं जे आयुष्य किंवा जी मर्यादा आहे ते आपल्याला समजते. हा जो सोमरस आहे हा सोन्याच्या भांड्यात ठेवला जातो. कारण का तर हा दगडात कुटला जातो, दगडाच्या उखळात कुटला जातो, ऊस कुटला जातो, तुकडे पुरे कुटायचे आणि त्याचा रस काढायचा सोमरस. पण तो सोमरस याचा अर्थ फार वेगळा आहे. ऊस म्हणजे सोम
आणि त्याचा रस म्हणजे सोमरस. अशा दृष्टीने गुह्य ज्ञानेश्वरी पवमान सोमा. पवमान सोमा हे म्हणजे हा एक विशेष प्रकारचा आपल्या शरीरात एक दैवी साठा दैवी शक्ती निर्माण करण्याची शक्ती आहे. चैतन्य, ब्रह्मचैतन्य, आत्मचैतन्य, ज्ञान चैतन्य, विश्व चैतन्य, नंतर सर्व जगात जे चैतन्य चालू आहे किंवा ज्याचा कधी नाश होत नाही, जे मरत नाही, असं अनाहत ध्वनी जो आहे त्याला आवाज करीत म्हणतात. अनाहत ध्वनी. ध्वनी, अनाहत ध्वनी आणि नाद असं दोन भाग आहेत. तर आपण भांड वाजवलं की त्याचा नाद तयार होतो. परंतु आपण काही न वाजवताना सारा गुंग आवाज होतो. उदाहरणार्थ शंख. शंखाला काय वाजवावं लागत नाही, पण शंखाला कान लावला की आपला अनाहत ध्वनी ऐकू येतो. आणि डमरूचा शंख नाद करावा लागतो. म्हणजे असे दोन प्रकार आहेत. अनाहत ध्वनी हा कोणी निर्माण केला नाही, त्याला कोणी निर्माण करू शकत नाही. तो जसा तसा अनंत कोटी वर्ष आहे. तोच ओंकार ध्वनी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक जीवामध्ये आहे. तो सनातन धर्म आहे. जगापूर्वी अनाहत ध्वनी होता. जग आले आहे ना, आपण आता आहोत म्हणून आपल्या शरीरात जो अनाहत ध्वनी आहे, नाडी तरी आहे ठोके, शरीर संपल्यावर सुद्धा अनाहत ध्वनी जातो. त्याच्यावर सगळी नोंदी असते. आता या कलशात म्हणजे सोन्याच्या दांड्यात ठेवलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये अल्फा किरण म्हणजे पवमान सोमा ही देवता प्रगट होऊन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करीत आहे. लोकरीच्या गाळ्यातून तू वेळोवेळी गाळा जाऊन शुद्ध होत असतोस. आता याचा अर्थ असा आहे, लोकरीची गाळणी पूर्वी करायची. म्हणजे पूर्वी गाळणी शोध लागला नव्हता. जगाच्या आरंभ मेंढराच्या लोकर काढायची, ती स्वच्छ धुवायची आणि त्याची असे चाळण एक बनवायची, त्याच्यामध्ये सोमरस वाचायचा आणि तो इतका गाळून जातो की ते आपल्याला दिसतो. आता याचा अर्थ असा आहे की फिल्टर पद्धती, पाणी शुद्ध करण्याची पद्धती आहे गाळणीची. फिल्टर हौद असतो मोठा, त्या हौदामध्ये काचा टाकला जातो. त्याच्यानंतर त्याच्यावर अजून काही टाकलं जातं, नंतर वाळू टाकली जाते आणि मग त्याच्यात पाणी सोडलं जातं. मग त्या टाकीतून ते पाणी अतिशय शुद्ध होऊन बाहेर येतं. म्हणजे फिल्टर पद्धती पूर्वी जगामध्ये केसामधून तयार केली जातात आणि त्याच्यातून पाणी फिल्टर करायचं म्हणजे शुद्ध करायचं पूर्ण. सोमरस शुद्ध करायचा. सोमरस रंग हिरवट आहे, त्याच्यात दूध मिक्सर तो करडा रंग होतो. अशा दृष्टीने हा सोमरस जो आहे हा पूर्वी फार मोठा व्यवसाय असायचा. नदीचा कडा, हिमालय, इकडे तिकडे वनस्पती लावायची. नारळाचं झाड, नारळाचे नारळ, ऊसाचा रस, ऊस, नंतर फळं, आंबा, अशा झाडाकडून हा रस काढायचा आणि तो एकत्र करायचा आणि तो केल्यानंतर त्याचं होम हवन करायचं. आणि ते होम हवन केलं की देवांना होम हवन द्यायचं. जे देव लोक होम हवन घेतात ते होम हवन घेणार. म्हणजे प्रकाश रूपी अन्न ग्रहण करणारे, जे प्रकाश ग्रहण करून देवा जगतात ते वेगळे, स्वर्गातले इंद्रासारखे. नंतर बाकीचे जे देवदेवता आहेत ते सोमरस पितात म्हणून त्यांना सोमरस द्यायचा. आणि आपण मानव जे ते ऋषी मुनी साधू यज्ञ करते ह्या सगळ्यांना मग सोमरस प्यायला द्यायचं. याचं कारण असं आहे की देवांचं जे शरीर आहे ते वज्र कवच आहे. आपलं शरीर जे मानवी स्वरूपाचं आहे, हाडं मांसाचं, त्यामुळं दोघांना एकमेकांचा संपर्क साधून बोलू शकत नाही आपण. म्हणून सोमरस द्यायचं. सोमरस प्यायल्यानंतर दोघांचं शरीर बुद्धिमत्ता समान होऊन मग त्या देवाचा प्रभाव आपल्याकडे होत राहणार.
मग आपल्याला ज्ञान होणार, स्वयं केवळ सत्य ज्ञान प्राप्त होणार, प्रज्ञा निर्माण होणार, चैतन्य प्राप्त होणार. हा सोमरस जो आहे तो म्हणजे सर्वांगीण परिपूर्ण आहे, म्हणून त्याला महत्व आहे. आता वेदात सांगितलेलं आहे की अवसा ऋषी पवमान सोमदेवता गायछन षडजास्वरा ओमायो त्रिशतम तना सहस्राणी तद्महे तरस्य मंदी धावती. हा जो सोमरस आहे पवित्र करणारा, शरीराला पवित्र करणारा, शुद्ध ठेवणारा, तो 2 धाराने वाहतो. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या शरीरामध्ये किती सुख आहेत, 30,000 सुख सांगितले भगवंताने. ही 30,000 सुख जी आहेत त्याला 30,000 जनुक म्हटले जात. आणि ही 30,000 जनुक जी आहेत ती जनुक परमेश्वरापासून ब्रह्मदेवाकडे आली, ब्रह्मदेवाकडून ती जनुक ऋषीमध्ये आली, ऋषीकडून जी संतती निर्माण झाली आपण मग आपल्यामध्ये आलेली आहे आणि आपल्या पुढच्या पिढीत पण चालत आलेली आहे. क्रोध, त्रेता, द्वापर आणि कली ह्या सगळ्या युगामध्ये 30,000 सुखाचं जे शरीर जनुक आहेत त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही, बदल होत नाही. ही जशी तशी आलेले आहेत. सत्ययुगात जो आंबा होता त्रेतायुगात तीच गोडी, द्वापरात तीच, आणि कलियुगात पण त्या आंब्याची गोडी तोच आहे, फरक पडलेला नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही गळचेपी केली धर्माची, सत्ययुगात 100% पुण्य, त्रेतायुगात 75% पुण्य, 25% पाप, द्वापारमध्ये 50% पुण्य, 50% पाप, कलियुगामध्ये 25% पुण्य, 75% पाप, हे जे सांगितलं जातं. मग तुम्ही मला सांगा, एक सत्ययुगामध्ये आंब्याला जी गोडी होती 100%, मग तीच गोडी त्रेतायुगामध्ये 75% व्हायला पाहिजे, तीच गोडी मग द्वापारामध्ये 50% व्हायला पाहिजे, तीच गोडी मग कलियुगामध्ये 25% व्हायला पाहिजे. तसं काय झालेलं नाही आणि होते नाही. म्हणजे हे सगळं थोतांड राजकाले, थोतांड समाजाला फसून इतकं कलियुग आणि तितकं सत्ययुग आहे ना. म्हणजे एक सगळं ब्रह्मयुग आहे, सत्ययुगाचे ब्रह्मयुग आहे. गणपती महाराज म्हणले आपण हे ब्रह्म सत्ययुग निर्माण केलेलं आहे, हे सगळं ब्रह्मयुग आहे. म्हणजे ब्रह्मयुग आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मयुगाचा अर्थ आहे पारंपरिक पद्धतीने जो जीव जसाची तसा आतापर्यंत आलेला आहे. सत्ययुग म्हणजे आमेवा प्राणी होता, एकाचे 2, 2चे 4, 6, 4 असे होत होते. मग त्रेतायुगात आम्ही प्राणी आहे त्याचे 2, 4, 6, 8 होत होते. द्वापारमध्ये तो 2, 4, 6, 8 होत होते. कलियुगात तोच आम्ही प्राणी आहे 2, 4, 6, 8 होते. त्याच्यात का फरक होत नाही? याच्यामध्ये कुठल्या घटनेमध्ये फरक झालेला नाही. म्हणून आपण जे काही लिखाण केलेलं आहे ते मला स्वतःला पटत नाही. तुमचं काय मत आहे ते पहा. सत्ययुगामध्ये आंबा गोड होता 100% पुण्य, त्रेतायुगामध्ये आंबा गोड आहे 100% पुण्य, द्वापारामध्ये आंबा गोड आहे 100% पुण्य, कलियुगामध्ये आंबा गोड आहे 100% पुण्य. कुठं सांगा, कुठं काय फरक आहे? अहो फरकच नाही ना. हे तुमची डोक्यात फरक झाला, डोक्यात. आणि काहीतरी वाकडं तिकडं लिहून समाजाची दिशाभूल केलेली आहे, दिशाभूल. त्यामुळं समाज हा कलियुग आलं, अमुक आलं, तमुक आलं. अहो काय आलं नाही, कलियुग नाही आलं, काय नाही आलं. सत्ययुगच आहे, ब्रह्मयुग आहे. तुमच्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र सत्ययुगामध्ये होती. परमेश्वराच्या मेंदूत 36,000 केंद्र होती. 36,000 ब्रह्मदेव डोक्यात आली, ती 36,000 केंद्र डोक्यामध्ये आली. ऋषींच्या ती 36,000 केंद्र त्यांच्या वंशातून ते आपल्याकडे आलेले. काय फरक झाला सांगा? नंतर रंगसूत्राच्या 23 जोड्या सत्ययुगात होत्या, त्रेतात हे, द्वापारमध्ये हे, कलीमध्ये आता पण आहेत. काय फरक झाला सांगा?
गुणसूत्र आहेत, 1,00,000 गुणसूत्र. मेंदूमध्ये 50,000, शरीरामध्ये 50,000 गुणसूत्र असतात. सत्ययुगामध्ये 50,000 गुणसूत्र मेंदूत, 50,000 शरीरात. त्रेतायुगामध्ये 50,000 गुणसूत्र मेंदूत, 50,000 शरीरात. द्वापारामध्ये 50,000 गुणसूत्र मेंदूत, 50,000 शरीरात. कलियुगामध्ये 50,000 गुणसूत्र, 50,000 शरीरात. कुठं फरक झाला सांगा? काय फरक झाला? काहीच झाला नाही. आणि हा जो परिणाम आहे लिखाणाचा, एक व्यक्ती आता शनिवार आला, रविवार आला, सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार, गुरुवार आला, सूर्य सारखाच प्रकाश देतो की नाही? देतो. मग आता रविवारी सूर्याचा प्रकाश जो आहे तो सोमवारी पण आहे, मंगळवारी तोच आहे, गुरुवारी तो, शुक्रवार, शनिवार पण तोच प्रकाश आहे. त्यात का नाही फरक पडत? अहो, सत्ययुगात सूर्या जो प्रकाश आहे, त्रेता द्वापारकडे तोच प्रकाश आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आपण जे ग्रंथ लिहिले, सांगितले, सत्य व्यादामध्ये जे सांगितले, कोणीतरी नवीन डोकं चालून त्याच्यात भेदभाव करून समाजात दिशाभूल केलेली आहे. त्यामुळं समाज हा गटाराकडे चालला नाही. कलियुगात कीर्तनकार बोलतो कलियुग आले. अरे तुला कलियुगात देवाची भक्ती करता कशाला कलियुग आले? तर पश्चिमाक्षा भगवंत मत्स्यकच्छ वराह सत्ययुगात होते, त्यांच्या छातीवर चिन्ह होत. नंतर पुढं मत्स्यकच्छ वराह नरसिंह वामन त्रेतायुगामध्ये राम यांच्या पण छातीवर श्रीवत्सलांचं चिन्ह होत. द्वापारामध्ये कृष्णा छातीवर चिन्ह, वत्सलांचं चिन्ह होत. कलियुगामध्ये आता कलकी याच्यावर छातीवर चिन्ह आहे आसन. म्हणजे तुम्हाला सांगायचं का जो परमात्मा आहे जसाची तसा प्रत्येक युगात आलेला आहे. आणि मग कुठं सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुगाचे लक्षण आहेत ग्रंथात. म्हणजे आणि त्याने आपली बुद्धी चालवून काहीतरी लिहिलं, समाजामध्ये समाज दिशाभूल केली. ओम तत्सवितुर्वरेण्यम ओम भूवं भुवा ओम स्वाहा महाजनातपं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा जो गायत्री मंत्र आहे, विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री षडजा स्वर, हा जो मंत्र आहे हा सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये तसाच आहे. त्रेतायुगामध्ये हा मंत्र तसाच आहे. द्वापारामध्ये हा मंत्र तसाच आहे. कलियुगामध्ये तसाच आहे. काय फरक पडला? अहो, सत्ययुगात 24 अक्षर होती, मग त्रेतायुगामध्ये 23 अक्षर व्हायला पाहिजेत, द्वापारामध्ये 22 व्हायला पाहिजेत, कलियुगात 21 अक्षर व्हायला पाहिजे. असं का नाही झालं? ते दोन्ही जसे तसे का राहिले याचा विचार करा विद्वान पंडित. अहो, काही फरक झाला नाही, तुमच्या डोक्यात फरक झालाय. परमेश्वराने जो निर्णय दिलेला आहे तो जसा तसा आतापर्यंत आहे. शबरीची बोरं रामाने खाल्ली त्रेतायुगामध्ये, कृष्णाने द्वापार युगात बोरं खाल्ली. आता कलियुगात आपण तीच बोरं खातोय, त्यात काय फरक आहे? तीच चव आहे, त्यात म्हणजे कुठं फरक पडायला सांगा? रामाच्या गोड आंबट तिखट होते, आता गोड आंबट तिखट आहेत. मग ते कडू का लागत नाही बोरं? त्याचे गुणधर्म का नाही बदलले? काहीच बदललं नाही. तुम्ही फक्त डोकं चालून समाजाची दिशाभूल बदललेली आहे. पीएचडी सारखे निर्णय विषय घेऊन जो तो आपली बुद्धी काहीतरी कौशल्य दाखवतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये पूर्वी म्हणजे सत्ययुगात आयुष्य होतं, मग सत्ययुगात आयुष्य होतं, द्वापार युगात आयुष्य आहे. सत्ययुगात माणूस जगत होता, मरत होता. त्रेतायुगात माणूस जगतो मरतो, द्वापारामध्ये जगतो मरतो, कलियुगात माणूस जगतो मरतो. हे क्रिया चालूच आहे. फरक कुठे तुमच्यात? म्हणजे काही फरक झालेला नाही. हे जे फरक झालाय ना, हे बुद्धिभ्रंश झाला, बुद्धिभ्रंश. त्यामुळं तुम्हाला सत्य समाजाचं कळणं आहे. जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आहेच. सांगायचा मुद्दा असा आहे की हा स्वमरस जो आहे हा आवाज करीत चालतो, म्हणजे नाद ब्रह्म करतो निर्माण, याला आवाज म्हणतात. टाळ, पखवाज, बिण्याचा आवाज, धो आवाज, अनाद ध्वनी,
हा आवाज त्याच्यामध्ये आहे. अनाध्वनी हा जो ध्वनी आहे तो सोमरसामध्ये आहे. म्हणजे फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, नंतर आमरस, याच्यामध्ये हा जो ध्वनी आहे, अनाध्वनी आहे, तो नष्ट झालेला नाही, तो तसाच आहे. आणि तो ध्वनी जो अनाध्वनी आहे तो नष्ट झालेला नाही. त्यामुळं सत्ययुगात अनाध्वनी होता का नाही? होता. मग त्रेतायुगात आहे, द्वापर युगात आहे, कलियुगात तो ध्वनी आहेच आहे. काय फरक झाला? काय नाही झालेलं. ज्यांना फरक वाटतो ती माणसं आयुष्यात कमकुवत होत चाललेली आहेत. आता सोमरस पिल्यानंतर आपल्या आयुष्याचा काय परिणाम होतो तो आता पाहणार आहे. सगळ्या घटना पाहणार नाही, एक बाजू घेणार आहे. ओम आयो त्रिशतम तना सहस्राणि तदन्महे तरशमंदी धावती. पूर्वी 30,000 सुख होती, भगवंतापासून आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे 30,000 जणूक आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. त्यात काय फरक झालेला नाही. मग आता हा सोमरस जो आहे, हा सोमरस 2 धाराने प्रकाशित झालेला आहे. सहस्रधाराने प्रकाशित झालेला आहे. 2 धारा उभ्या आणि 2 धारा आडव्या. पूर्वीच्या ऋषीमुनीमध्ये जे जणूक सुखमोली पद्धत होती अशी होती. ऋषी देवता छंद आणि स्वरमध्ये अउम हे विज्ञान, वेद विद्या, ही वेदाची ब्रह्मविद्या जणूक अशा पद्धतीने मोजले जायचे. 50-50 एक ग्रुप असं म्हटलं जातं. आता विज्ञाने सुद्धा 30,000 जणूक आपल्या शरीरात शोधून काढली. वेदाने सुद्धा 30,000 सुख सांगितली. काय फरक आहे? सुख म्हणजे जणूक. जणूक असल्याशिवाय शरीराला सुख मिळत नाही. आणि जर जणूक कमी जास्त झाली तर शरीरात दुःख राहत नाही. मग सांगायचा मुद्दा असा आहे की जणूक जे आहेत विज्ञानदृष्ट्या ATCG मध्ये यच ह्या 2 धारा इथं आल्या, पुन्हा आडव्या आल्या. अशा दृष्टीने जणूक तयार झाली, माणसाच्या शरीरात असतात आणि त्या आपल्या शरीरात येऊन आपण जगतो. आता याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की आपलं आयुष्य जे भगवंताने दिलेलं त्याच्यापेक्षाही आपण आयुष्य आपलं सुरक्षित का ठेवू शकत नाही? मग आता पूर्वी सत्ययुगामध्ये मधुकैटभ दैत्य होते. त्रेतायुगामध्ये रावण होता. द्वापारामध्ये कृष्ण कंस होते. कलियुगामध्ये मदिरा आणि भूत आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, कलियुगामध्ये कली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ती लढाई कुठं बंद झाली का? नाही. पूर्वी देवाला त्रास होता, आता माणसाला त्रास आहे. त्याच शक्तीचा, त्यात काय फरक झालेला नाही. तेव्हा हे जग बदललं तर सत्ययुग बदललं, लोकांना सुख होईल. अहो काही होणार नाही, तुमची कल्पना चुकीची आहे. आता हे सत्ययुग आलं, अहो ते माणसं वाईट वागतात हो. अहो ते कलियुगातले जीव आहेत असं लोकांना पुन्हा तुम्ही उलटे का फिरून सांगणार? आता कलियुगामध्ये काय मस्त चांगलं, अहो ते सत्ययुगातले जीव आहेत म्हणजे ब्रह्मज्ञान सांगतात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सत्ययुगातले आहेत म्हणून ते सत्यज्ञान सांगतात. म्हणजे त्याचं कारण असं आहे की जे संत मंडळी आहेत ही पूर्वीपारं आलेली आहेत, ते पूर्वी सत्यज्ञान सांगतात. परमेश्वराचं भजन कीर्तन करतात, गायन करतात, वेद मंत्र म्हणतात. गायत्री मंत्रामध्ये काही फरक झालेला नाही. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद मूर्त दशांगुलम. सत्ययुगामध्ये हा पुरुष सगळ्या देवांनी पाहिला. त्रेतायुगामध्ये रामप्रभूने ते स्वरूप हनुमंताला जसं तसं दाखवलं. द्वापारामध्ये कृष्णाने हे स्वरूप जसं तसं अर्जुन दाखवलं.
आणि कलियुगामध्ये नरसिंह सरस्वतीने हे स्वरूप जसं तसं त्रिविक्रम भारतीला दाखवलं. तसंच कल्की दत्त महाराज आतापर्यंत जे स्वरूप जसे तसं लाखो हजारो भाविकांना दाखवलं. काय फरक झाला सांगा? पुढे तुमचं कलियुग सत्ययुग आलं. ब्रह्मयुगच आहे. हे ब्रह्मयुग सत्ययुग आहे, ते नष्ट झालेलं नाही, होणार पण नाही. हा सनातन धर्म आहे. सनातन धर्मामध्ये मागून आलेली परंपरा आहे, जशीची तशी चाललेली आहे. जनुक, रंगसूत्र, गुणसूत्र, नंतर तुमचे रक्तडाऊ, अर्धमात्रा, ही रक्तगट, त्या मात्रा जशा तशा आहेत, त्याच्यामध्ये काय फरक झालेला नाही. आणि त्या दृष्टीने हे जीवन आहे. इकडं मानवाने चांगल्या दृष्टीने विचार करायचा असेल तर वेद मंत्राचा सहकार्यानं अभ्यास केला पाहिजे. माझ्या तत्वज्ञानाचा तुम्हाला कळेल की आपले पूर्वपार जीवन असं आहे. शास्त्र फार विचित्र आहे आणि जो उठतो तो आपला एक पंथ, नवीन तत्वज्ञान सांगून हे भगवान नाही, ते भगवान आहे. अहो, तुम्ही स्वतः भगवान असून तुम्ही तुमची बदनामी करून घेताय. ओम वासुदेवे भगवती समृद्ध स्थिती असं भागवत पुराणाच्या 12व्या स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22व्या श्लोकात सांगितलंय. कलियुगामधला भगवंत कसा प्रचार करीन, कसा करीन? आता घरात अंधार आहे, ते दिवा लावला उजेड पडणार, त्याच्याशिवाय आपला अंधारात पुढं खोलीत काय दिसणार नाही. तसं भगवान परमात्मा आपल्या हृदयात जेव्हा प्रगट होईन तेव्हा आपल्या जीवाला सगळ्या जगाचं ज्ञान होईल. तसं होणार नाही. जीव हा परमेश्वराच्या अधीन आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जे सत्य चाललंय चालूच आहे. मग आता आपला जो महत्वाचा मुद्दा आहे, माणसाचं आयुष्य कसं वाढतं, तो अचानक कसा मरतो, हार्ट अटॅक मरतो, ॲक्सिडेंट मरतो, किंवा बारीक मुलं बिलं अचानक जातात, काय काहींच्या लोकांना त्रास होतो, याचं कारण काय? याचं कारण कलियुग नव्हे. याचं कारण तुमचे व्यसन, शिळा अन्न खाणे, दारूचे गांजाचे अफूचे व्यसन करणे, नंतर भूतियान मार्गाचा अभ्यास करणे. हे तुम्ही ज्या विकृती निर्माण केल्यानंतर तुमच्या शरीराची जनुक आहेत ती थोडी आपरी होतात, आखूड बांधतात. त्यामुळं पुरुषाचं आयुष्य स्त्रीपेक्षा कमी होऊन लवकर मरतो. आणि स्त्रीचं आयुष्य का? तर स्त्रीची जनुक जी आहे ती जशी तशी राहतात, ती निर्व्यसनी असल्यामुळं, म्हणून ती ज्या जो जगते. आतापर्यंत सर्व झाले विधवाले स्त्रियांचा हिशोब काढा, त्यांची गणती केली. तुमचे मालक कशाने वारले? तो दारू पित होता, तो गांजा उडत होता, त्याला वेगळी सवय होती, तो असा पळत होता. म्हणजे असं प्रत्येक जणांनी जे सांगितले सगळे व्यसना धरून सांगितले. कारण का? तर हे जेव्हा प्यायला लागले, खायला लागले, तेव्हा तुमच्या शरीरातलं जे गुणसूत्र, जे जीवाणू, जे जिन्स आहेत, 30,000 सुख, त्याची जी लांबी रुंदी आहे ती कमी होत गेली. त्यामुळं पुरुषांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. स्त्रिया जवळजवळ 90% निर्व्यसनी असतात, पुरुष जवळजवळ 90% व्यसनी असतात. म्हणजे स्त्रिया 90% निर्व्यसनी आहेत, तर पुरुष जवळजवळ 90% व्यसनी आहेत. त्यामुळं बरेचसे पुरुष, काय आपण सोडून द्या, पण बरेचसे पुरुष व्यसनाधीन गेल्यामुळं त्यांच्या शरीरातले जनुक कमी होतात आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य कमी होतं आणि त्यामुळं ते मरतात. भारतातलं आयुष्य 60 वर्ष ते 120 किंवा अजून भरपूर आहे असं सांगितलं जातं. आणि परदेशातलं जे समाज आहे म्हणजे अमंगळ खाणारा, तो 60 ते 70 वर्ष जगतो, जो जगू शकत नाही. तुमची लोकसंख्या किती? 1 लाख अमंगळ खाणाऱ्यांची. तुमची लोकसंख्या किती? 1 लाख.
शाकाहारी निर्व्यसनीची. आणि 10-20 वर्षांनी आपण जेव्हा त्यांचा सर्वे करायला गेलो तेव्हा जवळजवळ 25-30-40% मांसाहारी संख्या घटलेली आढळते. म्हणजे ती 1,00,000ची 60,000 पण झाली. आणि शाकाहारी संख्या जी होती निर्व्यसनीची ती 1,00,000तली 1,00,000च राहिली असा अनुभव येतो. म्हणजे सर्वे केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर. हे कशामुळं होतं? सोमरसामुळं. फळांचा दूध याच्या पेल्यानंतर तुमची जनुक आता या 100 त्याचं भूतियान मार्गातलं उदाहरण घेऊ. आता हे भूतियान मार्गामध्ये दारू, गांजा, कोंबड्या, बकरं हे सगळं मांसाहार सगळं आलेलं आहे. हा भूतियान मार्ग. या माणसांचे जे जनुक आहे, जीन्स आहे, 30,000 ही थोडे आपले होत आलेले दिसतात. त्याचप्रमाणे वरण भात आमटे खाणारे जे पितृवान मार्गातले आहेत त्यांचे जनुक सुद्धा थोडे बारीक झालेले दिसतात. परंतु जे देवयान मार्गातले लोक आहेत, फळं खाऊन दूध खाऊन राहणारे, त्यांची जनुक जशीची तशी आहेत अशा दृष्टीने निरीक्षणामध्ये किंवा पाहण्यात येतं. याला पुरावा काय? ब्रह्मयान मार्गातली जीन्स जनुक जशी तशी आहेत. मग याला पुरावा काय तुम्ही सांगता? याला जनुक कमी झाली शरीरात कशी काय कळायची? आता ही जनुक 30,000 आहेत. त्या 30,000 आपलं व्होल्टेज जे आहे ते 6 आहेत हृदयामधले. जर 10-10 आले तर 60 बेरीज होते व्होल्टेजची. आणि एवढा 30,000 सुख जशी तशी शरीरामध्ये आहेत. जर समजा 5 आलं, प्रत्येक व्होल्टेज 5-5 आले तर 6 पंचे 30. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 15,000 सुख आहेत आणि 15,000 दुःख आहेत. म्हणजे हे जनुक अख्खा 15,000, फक्त 15,000 जनुक शरीरात काम करतात. आता उदाहरणार्थ 4 नंबरचा व्होल्टेज आहे. हा अनाध्वनीचा चालतो, टन 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 वाजतो ते अनाध्वनी 4 नंबरला. ही 4. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो अनाध्वनी आहे आणि त्या अनाध्वनीमार्फत जे आपले जनुक काम करतात, एका व्होल्टेजवरती 5,000 जनुक काम करतात. मग आता 5,000 जनुक ह्या 4 नंबरवर काम करतात, त्यावेळेला त्याचं 10 mm असतं. आणि जर समजा त्याचं 5 mm आलं तर 2,500 जनुक काम करणार. 2,500 जनुक आकसली, बारीक झालेली आहेत. मग हृदय धडधड करणे, काळजात भीती वाटणे, मानसिक स्थिती बिघडून जाणे, काय करावं कसं करावं हे समजत नाही. मानसिक स्थिती बिघडून जाते. मग तो मनुष्य खंग होतो. जगू काय जगण्याचा अर्थ नाही असं म्हणून मरतो. कारण का? तर त्याची जनुक जी आहे ती कमकुवत होत चालली. त्यामुळे शरीरातली मनस्थिती, तणाव वाढत चालला. असे बरेच लोक आपल्याकडे आले, म्हणले महाराज त्याला मानसिक तणाव आहे, याला असं आहे तसं आहे. म्हणलं बघ, काकडे खा, फळं खा, ज्यूस प्या, सोमरस प्या, 6 महिने भेटा. मग 6 महिन्यांनी पुन्हा त्यांचे ECG कार्डिओग्राम तपासले. ECG पाहिला तर ते पूर्वी 3-3 mm होतं, ते आता 6 mm, 5-6 mm झालं. 6-6 36. म्हणजे 60ला जर समजा 30,000 सुख आहेत तर 36ला 30ला आली, 25,000 सुख वाढली. 15,000ची 25,000 झाली. म्हणजे त्याची प्रगती होत चालली. काय माणसं मरताना जीवन झालेली आहेत. का झाली? तर त्यांची जी जनुक आहेत ती सोमरसाने पुन्हा जशी तशी जाग्यावर येतात आणि त्यामुळं त्याचं आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वाढतं. समजा एखाद्या माणसाचं आयुष्य आता 40 वर्षाचं आहे आणि त्यावेळेला त्याची जनुक तपासली तर ती भरली 50 म्हणजे 30 भरली, 30 बेरीज झाली 5-5. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये 30,000 जे सुख जनुक आहेत
ती फक्त 15,000च काम करायला लागली. पूर्वी ती 10,000 काम करीत होती. मग पुन्हा त्याने अभ्यास केल्यानंतर ती परत 10च्या आसपास आली. म्हणजे जवळजवळ 30,000 जणूक पुन्हा तुटलेली, वाकडी झालेली पुन्हा जागेवाली आपलं काम करतात. मग जणूक तुटतात कसे काय? याला काय कारण? याला म्हणजे तुमचा धर्म कारणीभूत आहे. आता पहा कसं आहे, ऋषी देवता छंद आणि स्वर. गणक ऋषी गणपती देवता निचूर गायत्री छंद पुढं स्वर नाही. म्हणजे दीडच जणूक याच्यामध्ये काम करते, 8 जणूक नाही. मग आपण गणपती आरसे वाचतोय अरे त्रास व्हायला लागला राव. देवाची भक्तीला त्रास होतोय, मला घाबरेपणा येतोय. असे बरंच माणसं का पाहतो? तर त्याची जी नैसर्गिक जणूक होती, या ठिकाणी स्वर न वाटल्यानंतर ती कमकुवत झाली, म्हणजे अर्धवट झाली. मग आपण राम रक्षा म्हणायला लागलो. बोध कौशक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्ठूप छंद हा पुढं गांधार स्वर म्हटल्या नाही. म्हणजे स्वा इथं स्वा 1.5 जणूक आली. म्हणजे मन वर आलं, खाली फक्त अर्धवट आलं. ऋषी छंद आला, स्वर नाही आला. आणि जर याला स्वर जोडला म्हणजे 1.5 जणूक आलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख जे आहेत ते 2,000 जवळजवळ जणूक 2,000 काम करीत नाही, 1.5 जणूक झाली. शरीर काम ठणकणार, त्रास होणार, भौतिक दैविक आध्यात्मिक कुठलंही सुख मिळणार नाही. देव करून खेळ झाला. विद्वान पंडिताकडून ग्रंथामध्ये वाचा तुम्ही, वेदामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितलेले आहेत. गणपतीमध्ये अथर्ष सांगितलं, गणक ऋषी गणपती देवता निसर्गा छंद पुढे स्वर सांगितला नाही. त्यामुळं तुमचे जणूक एक तुटलं कायमच मंत्रात. म्हणजे आपण आपल्या शरीरातली जणूक तोडीत चाललो खाली, खाट 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 खाट. म्हणजे 30,000 सुखाची जवळजवळ 2-3 हजार जणूक आपण कट केली. म्हणजे तेवढी, म्हणजे आपलं 28,000 किंवा 25,000 सुख जणूक काम करतात, 5,000 जणूक कामच करीत नाहीत. मग आपलं देवधर्म करताना दुखतंय, देवा चांगलं कर असं कर. गणपती महाराजांना म्हणलं, महाराज हे आम्ही तुमचं गणपती अथर्वशीर्षचं वाचतो, तेव्हा गणपती महाराज प्रगट झाले, म्हणाले की ही जे ओम आयो त्रिशंतनासंतमहे तरस्य म्हणजे धावते 30,000 सुख आहेत. सहस्रधाराने प्रसन्न होणारा जो देव आहे, तो जो जणुकाने खाली येतो आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 जणूक आहे. तर ते जणूक जोडायचं काम पुढं म्हणजे गायनी षडजा स्वारा म्हणा. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जी चूक आहे, त्यामुळं आपण देवधर्म करताना आपल्या शरीरातली जणूक भक्ती मार्गातून नष्ट होतात. आणि खाण्यापिण्या व्यसनी दारू गांजा याच्यामुळे ते नष्ट होताच आहेत. पण धार्मिक एवढा धार्मिक माणूस होता हो, आणि परदेशी मिळाला. अहो धार्मिक माणूस खाली परदेशी पळला. अहो तो धार्मिक माणूस चालता येणार अहो, अशक्तपणा आला त्याला. कारण का? हे जी जणूक तुम्ही मंत्र म्हणताय, त्यामुळे तो जणूक कमी झालेले तुटल्यात, आणि मग तो मनुष्य लवकर मरतो. मग आता याच्याकरता आयुष्य वाढवलं पाहिजे. उपाय काय? उपाय म्हणजे सोमरस पिणे, फळांचा रस पिणे आणि गायत्री मंत्र जपणे. ये बी ओ यानी बी रक्तगट जे आहेत, ज्याने त्यांनी आपल्या शरीराचे ओम व्होल्टेज आहेत त्यांचा मंत्र म्हणायचा. ये बी म्हणजे ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. इथं जणुका बरोबर सरसकट व्हायला लागली. पण या ठिकाणी गणक ऋषी गणपती देवता निसर्गा छंद षडजा स्वरा असं म्हणावं लागेल, तर हे जणुक पूर्ण काम करणार आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हा रक्तगट मंत्र.
मग इथं वासुदेव ऋषी, वासुदेव देवता, गायची षडजा स्वर असा जोडल्या गेलेला आहे. त्यामुळं हे जणुक सुद्धा त्या ओ रक्तगटाली परिपूर्ण झालेले आहेत. आता हे रक्तगट ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. मग इथं शिवऋषी, शिवदेवता, गाची छंदा षडजा स्वर असं आलं. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो. या ठिकाणी आपलं जणुक तुटलेलं जणुक पुन्हा जसं तसं जोडले जाऊन वाढलं. आता रक्तगडे या ठिकाणी ना अग्निनारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्. या ठिकाणी अग्निनारायण सूर्यनारायण हा मंत्र गायत्री आहे. त्याचा अग्नि ऋषी सूर्यदेवता गाय छंदसा षडजा स्वर असा मंत्र या ठिकाणी हा जणुक जोडले गेले आहेत. पण जर समजा पुढचा स्वरच जोडला गेला नाही, उच्चार केला नाही, तर हे मंत्र जर आपण जेव्हा म्हणतो म्हणजे नवग्रह स्तुती स्तोत्र कुठलाही ग्रंथ जरी घेतला तरी त्याच्यामध्ये छापताना स्वर काढून टाकलेल्या बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि ऋग्वेद वाचतो तेव्हा ऋषी देवता छंद अशा जुन्या ग्रंथात सापडतो. नव्या ग्रंथामध्ये गण ग्रंथामध्ये विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री एवढं लिहिले. पुढचं काय लिहिलेलं नाही, छंदन स्वर काढून टाकलं. म्हणजे आपण हा मंत्र वाचल्यानंतर इथं सुद्धा आपण पालथे पडतो, सुधारणा होत नाही, आपली जणुक तुटली. म्हणजे आपलं आयुष्य कमी झालं. वेद वाचून सुद्धा तुम्हाला जर त्यातलं मख्य कळलं नाही तर तुमचं आयुष्य कमी झाल्याशिवाय राहत नाही. भजन कीर्तन करताना सुद्धा ही जणुक आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा जो अभंग आपण घेतला त्याच्यामध्ये तुकाराम ऋषी, पांडुरंग देवता, अनुष्टुप छंदा, गांधार स्वरा हा महिमधलं जोडलेला आहे. म्हणून अभंग म्हणताना हे जणुक पुन्हा जसे तसे जोडल्या जातात. म्हणजे वेदामध्ये ज्या चुका आहेत त्या अभंगात सुधारल्या जातात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून तुळशीहार गळा कसे पितांबर एवढे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौतु म्हणे तुका म्हणे हेचे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुखावडीने. हा भंग आपण म्हणतो. ज्ञानबा तुकाराम टाळ वाजवतो, भजन म्हणतो, पखवाज वाजवतो. या सगळ्या वाद्यामुळं दिंड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. त्याचं कारण फार वेगळं आहे. कसं तर त्याच्या शरीरामध्ये जी जणुक आहेत आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख ही भजन कीर्तनाने वेद मंत्रातल्या सुधारणेने जशीची तशी पुन्हा तयार होतात, आयुष्य वाढतं. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून या. आता हे सुंदर त्याचा ऋषी कोण? तुकाराम महाराज. देवता कोण? पांडुरंग. मध्ये अवमाल जणुकामध्ये गायत्री अनुष्टुप छंद आणि गांधार स्वर याच्यामध्ये भजनात आहे. म्हणून अवमाल म्हणजे भजन कीर्तन जेव्हा करतो, हरिपाठ जेव्हा आपण म्हणतो, देवाच्या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचार्य साधेल हरी असं म्हणतो आपण हरिपाठ. मग याचा ऋषी कोण? ज्ञानेश्वर. देवता पांडुरंग. छंद अनुष्टुप छंद गांधार स्वरा अ मध्ये जोडल्या गेलं. आता हे विज्ञानदृष्ट्या विचार करू या अभंगांचा. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी ऋषी जागेवर आला तर ये आणि पांडुरंगाचा टी आला, मध्ये अवघेचो आला. तिथं छंद जागेवरती स्वरा जागेवर काय आलं? सी जी आलं. सी जी पुढे याचो आलं. म्हणजे विज्ञानदृष्ट्या सुद्धा ही जणुक अशा दृष्टीने या ठिकाणी आपल्याला पाहता आलेले आहेत. आणि त्या दृष्टीने हे सगळं आपलं सुख ऐश्वर्य आपण भजन कीर्तन जागरण गोंधळ
याच्यामध्ये मिळू शकतो. आता 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 समजा वाघ्याचं जागरण तुम्ही घातलं, त्यांनी म्हणायला सुरुवात केली, काय म्हणतोय वाघ्या? जेजुरीचा खंडेराया सोन्याची जेजुरी, जेजुरीचा खंडेराया सोन्याची जेजुरी, मासा बानू दोघी संगती, मासा बानू दोन्ही संगती. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये ऋषी जो आहे तो आहे वाघ्या, देवता आहे खंडोबा, मध्ये अवुमाचा दोन्ही टाळ पखवाचा दोन्ही अवुम आहेत, पखवाट खंजिरी. नंतर पुढं शी, पुढं छंद आणि स्वर आहे. या ठिकाणी ब्रती, या ठिकाणी ब्रती छंद मानधनता स्वर आहे, शंकराचा अवुम आहे. आणि या दृष्टीने हे जे आपण जागरण करतो, गोंधळ म्हणजे स्वरामुळे आपल्या शरीरात गेलेली जणू काही शक्ती परत मिळते. तर अशी काय उदाहरणं आहेत की आपण पाहिलं तर काय होतं, आता एका शरीराला संतती होत नव्हती. लिहून द्या डॉक्टर, तुला संतती होणार नाही, तुमचा नवर बायकोवर दोष आहेत. मी म्हणलं बा, कुठल्या तरी दिंडीत तुम्ही प्रवास करा, फळं खा, दूध प्या. त्याने नाशिकवरून शिरूरपर्यंत पायदिंडीमध्ये प्रवास केला. त्यांच्या शरीराचे जणू का दोष होते, त्याची व्होल्टेज हृदयामधले ते 5-5 होते, म्हणजे 5-30 होते, म्हणजे ते जणूक जी होती ती 30,000ची 15,000 शहरात काम करत होते. त्यामुळे त्यांना संतती होत नव्हती. जेव्हा ते पुन्हा 10 झाले दिंडीमध्ये फिरल्यानंतर, 60 आली, 30,000 सुखपणा शहरात तयार झाली. रंगसूत्र, गुणसूत्र, जणूक, रक्तगट, नंतर रोलोचा लोह जस्त, तांबे जस्त, हे सगळं घटक जे आहेत त्या शरीरामध्ये जसेचे तसे भजन कीर्तनातून तयार झाले, मग त्यांना संतती झाली. तर या मोठा चमत्कार आहे सोमरसाचा. फळ खाऊन दूध पिणे, भजन कीर्तन, जागरण, गोंधळ, देवीचा गोंधळ. देवी इथं कोण आहे? हा, भराडी देवी आहे, तो देवीचा भक्त आहे, तो इथं ऋषी झाला. तुळजापूरची देवी इथं देवता झाली. आणि याच्यामध्ये ब्रती छंदमान नंतर स्वरी शिवतत्व देवता म्हणून तो स्वर तिथं आला. मध्ये मग जोडल्या गेल्या, जणू का जोडल्या गेले. याच्यात जर स्वर नसता ते जोडल्या जात नाहीत. म्हणजे याच्यामध्ये संबळ आहे वाजवायची, भजन टाळ आहेत, स्वर आहेत, भजनामध्ये पखवाज आहे, विणा आहे, टाळ आहेत, अशी वाद्य आहेत. त्या वाद्यांच्या संगीतातून, भजन कीर्तनातून, भजन कीर्तन, जागरण, गोंधळ, भराड वैरुनाथाचं, या अशी जी वाद्य किंवा संगीत आहे देवदेवतांची, हे आपल्याला जणूक जोडून देतात शरीरामध्ये, त्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. आता एक मनुष्य मरायला लागला आणि तो मरून पडला. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांचं सच्चिदानंद बाबाचं उदाहरण घेऊ. नेवाशा तिथे हा मनुष्य सारनाथ चढवला होता. तो ज्ञानेश्वर महाराज तिथे गेले, त्यांनी पाहिलं की यांच्या शरीरात थोडी दुखदुखी आहे, असायला पाहिजे. मग ते मंत्र म्हणले, तर त्यांच्या भक्तीतून मंत्र म्हणल्यानंतर अभंग म्हणले. त्यामुळं तिथं ती जणूक जशीची तशी पुन्हा प्रगट होऊन ते सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. म्हणजे मनुष्य मरायला टेकल्यानंतर तुम्ही जर देवळात जाऊन प्रार्थना करता, तर त्याच्या शरीरामध्ये जणूक जी कमकुवत झाल्यात किंवा आखूड झाल्यात ती पुन्हा लांबून सरळ होतात आणि त्याला सुख शांती म्हणून तो जीवन सुरक्षित जगतो. म्हणून भजन कीर्तन, जागरण, गोंधळ आणि भराड देवीचं आणि वैरुनाथाचं, हे ज्या गोष्टी देवत आहेत महत्वाच्या, त्यांचं आपण साधन केलं पाहिजे. गणपती, शंकर भगवान, देवी, सूर्यनारायण आणि महाविष्णू हे पंचायतन आहे. हे पंचायतनेचे मंत्र आपण जेव्हा रोज म्हणू,
ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम सूर्यनारायण विद्महे भास्कराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हे मंत्र आहेत. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. हे जे मंत्र आहेत हे सगळे आपल्या शरीरामध्ये जनुक जोडून देणारे गायत्री मंत्र, छंद आणि स्वर याच्या जेव्हा आपण मंत्र म्हणू तेव्हा आपले जनुक जोडले जातील. बाकीच्या कुठल्याही मंत्रात हे जोडले जात नाहीत. भजन कीर्तन जागरण गोंधळ याच्यामधून हे जोडले जातात. त्यामुळे सुख शांती समाधान मिळतं. आपल्या शरीरातली जनुक जसे आखूड होतील तसं तुम्हाला दुःख व्हायला लागेल, समाधान होणार नाही, नोकरी पाणी मिळणार नाही, चालता येणार नाही, डोकंदुखी हातपाय दुखी थांबणार नाही, शरीरातल्या शरीरात कमकत होत जाणार. असं अनेक लक्षणं आहेत. डॉक्टरकडे तपासून घेतलं तुम्हाला सगळं सांगतील ते. त्याच्यामध्ये किती किती लक्षणं आहेत, काय आहेत, जनुक तुमची कशी आहेत, काय आहेत. जनुक जर कमी पडली, जनुक जर समजा त्यांचा गुंतळ झाला, बिघडली, तर ते कापून ऑपरेशनमध्ये केलं तर विज्ञानामध्ये. आणि ही जनुक जर बिघडली समजा तर सोमरस पिऊन जर भजन कीर्तन जागरण गोंधळ गायत्री मंत्र व्याधात्य म्हणून ही जनुक जशी तशी पुन्हा वाढतात. माणसं आयुष्य वाढतं, 100 वर्ष आयुष्य वाढतं. जनुक जर 30-60 असतील तर 30,000 जनुक आपल्या शरीरात आहेत. आयुष्य आहे 100 वर्षाचं. जनुक जर 5 असतील तर 15,000 जनुक आहेत, म्हणजे आयुष्य आहे 50 वर्षाचं. आणि जर आधी कोणी असेल तर कधी जगला मेला काय माझा आजार सोडित नाही. आणि निगेटिव्ह असला तर तो कायम झोपून राहतो, उठतच नाही. कोमात जाण्याची लक्षणं म्हणजे व्होल्टेज कमी होत जाणे, जनुक कमी होणे, त्यामुळे माणूस कोमात जातो. मग कोमातून बाहेर काढायचा कसा, तर ही जनुक पुन्हा जशी तयार होतील तसा तो कोमातून बाहेर येऊ शकतो. अशी काही 1-2 उदाहरणं आहेत. कॅन्सर बरा होतो, आजार बरा होतो, ब्रह्मज्ञान प्राप्ती होती. ही जनुक जेव्हा आपल्या शरीरामध्ये 30,000 पूर्ण असतील तेव्हा जीवनमुक्त, विध्येमुक्ती, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, सत्य काय असत्य काय याचं आपलं खरं ज्ञान होतं. तुमचे गप्पा मारण्यापेक्षा तुमची जनुची व्होल्टेज तपासा. ज्याचे 6-10 ते प्रमाणात असतील ती व्यक्ती ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, धार्मिक म्हणून गणले जाते. आणि ज्याची जनुक कमी आहेत ती देवधर्म करते, धरसोड, पारणा जाऊ का नको, पारण करू का नको, भक्ती करू का नको. ह्याच्या असं का होतं, तर तुमच्या शरीरात जे व्होल्टेज आहेत ते आधी कोणी झालेले आहेत किंवा व्होल्टेजची कमकुवतपणा आलेला आहे. म्हणून तुम्ही देवाची भक्ती करा धजत नाहीत, तुमची हिंमत होत नाही. जेव्हा जनुक 6 ते 10 MM येतील, काय हो घरदाराचं मी पारायण करणारच, काय हो याचं मी परमेश्वरात जाणारच, अशा दृष्टीने तो चालतो. तेव्हा त्याचं कल्याण होतं. हे काम होत नाही बाबा, ते काम होत नाही बाबा, असं करू का तसं करू का, काही होत नाही. नवग्रह शांती असं करतात ब्राह्मण लोक. त्याच्यात सुद्धा तुमचे जे जनुक आहेत ते सुद्धा सुधारणा होतात. नवग्रहामुळं जनुक तुटून गेले असतील तर ते जोडून देतात. मग आपलं पुन्हा नवग्रह शांती केली. मग आपल्याला कळतं की आपली पूर्वी जनुक जी होती 15,000 होती. आता एक नवग्रह शांती केली, होम हवन केलं, पूजा केली, जागरण केलं, गोंधळ केला, तीर्थयात्रा पाहिला, भजन कीर्तन ऐकलं, निर्णयात तीर्थयात्रा करायची, चारधाम यात्रा केली, तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये दैवी चैतन्य प्राप्त होऊन आपली जनुक ही जी तुटल्यात आखूड राहत ती पुन्हा नवे तयार होऊन 30,000 होतात, 6 MM येतात. म्हणजे आपला ही यात्रा सफल झाली, आपलं कल्याण झालं, आयुष्य वाढलं, म्हणजे भौतिक, दैविक, आध्यात्मिक सर्व सुख प्राप्त होऊ लागली. आधी कोणी असल्यानंतर मनुष्य देवाला जायला धजत नाही, जाऊ का नको, जरी काय तर मधून पळून जातो. ज्याचा निगेटिव्ह असेल तो देवाकडे येतच नाही. काय देव नाही, धर्म नाही, खोटे आहे सगळं असं म्हणून तो आपलं
थोड्या दिवसात आटपून घेतो शास्त्रीय म्हणून आपलं आयुष्याची वृद्धी म्हणजे आयुष्य वाढवणे हे ह्या तंत्र गायत्री मंत्राचा प्रभाव आहे. सोमरस पिणे गायत्री मंत्र म्हणे. ज्यांना येत नाही त्याने भजन कीर्तन म्हणणे. ज्यांना ते जमत त्याने जागरण. कुळदैवत म्हणजे काय? ते तो आमचं कुळदैवत कोणता? खंडोबा जेजुरीचा, तुळजापूरची भवानी, जातेगावचा काळभैरव हे आपलं कुळदैवत. याचा आपला काय फायदा आहे? त्याचा फायदा असा आहे की तुमच्या शहरा म्हणजे कुळदैवत याचा अर्थ आपलं कुळ जे आहे, आपले कुळदैवत बघा, जनुक बरे का, हे कुळदैवत. नंतर तुम्हाला सांगतो रंगसूत्र, गुणसूत्र, हे आपला काळभैरव दैवत. आणि रंगसूत्र जे आहेत ही देवी आहे, वंश वाढवणारी. म्हणजे आपल्या शहरात 3 कुळदैवत आहेत. पांडुरंगाचं जनुक, खंडोबाचे जनुक, काळभैरवाचे गुणसूत्र, आणि देवीचं जनुक, रंगसूत्र देवीची. 23 रंगसूत्र जोड्या या देवीच्या ताब्यात. देवीची वाटी भरा, पूजा करा, हे जे साधन सांगितलं जातं याचं कारण की त्यामुळं आपल्या शरीरातली जनुक हे जशी तशी देवी वाढवते आणि त्यामुळं त्याला वंश वाढवतो, संतती होते. आपलं आयुष्य वाढवायचं काम जनुक करतात. आपल्या शरीरातलं संतुलन बिघडून देत नाही याचं काम गुणसूत्र करतात. ती जनुक आहे 30,000, म्हणजे 30,000 जनुक म्हणजे 30,000 सुख, आणि ती म्हणजे 1,00,000. आता हा जो श्लोक आहे त्याचा डबल अर्थ आहे, काय ठिकाणी सांगितलंय. गोमायो त्रिशतम तनात महे तरसे म्हणते धावती. हा जो सोमरस आहे, होमन सोमदेवता आहे, तर याचं जे आहे 30,000 सुख सांगितलेले आहेत. 30,000 जनुक तर 1,30,000 सुख असा याचा एक अर्थ होतो. सहस्राज ते 1,30,000 असा पण एका ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. आता बघा 1,30,000 सुख आपल्या शरीरात कशी आहेत याचं पण गणित आता सांगता येईल. तुमच्या शरीरामध्ये 30,000 जनुक आहेत आणि 1,00,000 गुणसूत्र आहेत. मेंदूमध्ये 50,000, शरीरात 50,000, झाली 1,30,000 सुख. इथं हा पण अर्थ आहे म्हणजे लागू पडला. आणि 23 रंगसूत्र जोड्या गायत्रीचे तिचे 24 अक्षर आहेत. त्या पहिल्या वर्तुळात 7 जोड्या, दुसऱ्यात 8, दुसऱ्यात असे म्हणून 23, म्हणजे 8 ठिकाणी आपण स्पर्श करतो. पण एका ठिकाणी 7 जोडी, एक जोडी नाही. म्हणजे यात एक जोडी का नाही? या ठिकाणी स्त्री का पुरुष जन्माला याचा याच्याकरता ती जोडी तिथे दिलेली नाही. तो विशेष त्या ठिकाणी DNA रेणू असतो तो तिचा प्रकट होतो आणि त्यामुळं ते संततीचं प्रमाण होतं. ते अशा दृष्टीने आपल्याला धर्माची भक्ती ही आपण खूप चांगली केली पाहिजे. एकनिष्ठ. आता पूर्वीचे ब्राह्मण सकाळ दुपार संध्याकाळ होमावन करायचे. रामाची दिनचर्या अशी होती, सकाळी होमावन, दुपारी होमावन, संध्याकाळी होम करायचे. कृष्णाची दिनचर्या असेल, सकाळी होमावून, दुपारी होमावून, संध्याकाळी होमावून, 3 वेळा. आपलं होमावून नाही काहीच नाही. आणि आपण निष्ठ बोलतो. आपला धर्मच जर आपण नीट समजून नाही घेतला, त्याचे जर आपण ज्या देवाला मानतो त्याचे विधी समजून न घेतल्यामुळं आपल्याला ही परंपरा थोडी मागं पुढं होती. ते आपल्याला सांभाळायला पाहिजे. आपण तसं केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती आणि देवप्राप्ती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा जो विषय आहे तो आहे आयुष्यवृद्धी. आयुष्यवृद्धी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याची जनुक जशीची तशी लांबुळक्या म्हणजे व्यवस्थित आहेत, आखूड नाहीत, समतोल आहेत, त्याचं आयुष्य 100 वर्षाचं. ज्याची जनुक तुटली आहेत किंवा कमी केले जातात त्याचं आयुष्य कमी होणार, 40 वर्ष, 50 वर्ष. त्याच्यावर सोमरस पेल्यानंतर हे आयुष्य आपलं 100 वर्ष होणार आहे.
आणि बाकीचं खाल्लं तर हे जनुक जे आहेत एवढी काम करीत नाहीत, कमी जास्त करतात. म्हणून हे महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. त्याच्याकरता आपण आपला उपचार म्हणजे सोमरस पिणे आणि हे जे सांगितलेलं आहे भजन कीर्तन जागरण गोंधळ वेद मंत्र हे सगळ्या सहमत होणे. एकम जो परमात्मा आहे सहस्र शीर्षा पुरुषा त्याचं सतत स्मरण करणे. त्यामुळं आपल्या शरीरातलं सगळे गुणधर्म तंतुत वाढून भौतिक दैविक आध्यात्मिक प्रगती होते. तशी होत नाही. आता मोजणी कशी करायचे काय करायचं याचं बरंच विवेचन झालेलं आहे. आणि आजचा जे प्रवचन आहे ते आपलं आयुष्य वाढवणे परमेश्वर प्राप्ती करणे हे मुख्य ध्येय आहे. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकम सजो परमात्मा श्रीवत्सक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्ता दशांगुलम सहजशांगुलम. तर असं आहे. ओम स्वयंविश्वर राजा श्री अमृत मंथनेश्वर कल्कीदत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात अमृतमंथ कल्कीदत्त येथे स्वयंभू पाचवे महाशक्तीपीठ निर्माण करणे आदिमाशक्ती महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतांनी साधू संतान की जय. सर्व भाविकांची जय. सर्व जगाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती.